वयोवृद्ध नवऱ्याने आपल्या वयोवृद्ध पत्नीचा खून का केला आणि स्वतः आत्महत्या का केली? नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील श्रीपूर वडे येथे पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली। या दुहेरी मृत्यूमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। श्रीपूर वडे जायखेडा रस्त्यालगत शेतामध्ये घर बांधून मुरलीधर राघव ठाकरे वय वर्ष 65 आणि त्यांची पत्नी यशोदाबाई मुरलीधर ठाकरे वय वर्ष 58 हे दोघे पती पत्नी राहत होते। त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा समाधान ठाकरे आणि सून हे शेती करून उदरनिर्वाह करत होते। मुरलीधर आणि यशोदाबाई या दोघांचा सुखाने संसार सुरू होता। त्यांच्यामध्ये तसे काही वादविवाद नव्हते। आता दोघेही वृद्धत्वाकडे झुकलेले होते। आता खरी त्यांना एकमेकांची गरज होती, पण गेल्या 3-4 दिवसांपासून दोघांच्यामध्ये खटके उडून वाद आणि भानगडी सुरू झालेल्या होत्या। त्यामुळे घरातील वातावरण गढूळ झाले होते। मुरलीधर ठाकरे हे आपल्या पत्नीवर खूप संतापले होते। ते आता पत्नीला पाण्यामध्ये पाहू लागले होते। त्यामुळे यशोदाबाईला आता नवऱ्याची भीती वाटत होती। कशी तरी ती त्या घरामध्ये राहत होते। बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी मुलगा समाधान हा पत्नीला सोबत घेऊन नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेलेले होते। घरामध्ये फक्त मुरलीधर आणि यशोदाबाई हे दोघे पती पत्नी होते। त्या रात्री 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास या दोघा पती पत्नीमध्ये वाद उफाळून आला। दोघांच्यामध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले। मुरलीधर हे आपल्या पत्नीला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत तिला लाथाबुक्क्याने तुडवू लागला। पतीला विरोध करत ती पतीकडे गयावया करत दयेची भीक मागत होते। त्याला मात्र तिची दया येत नव्हती। तो तिला शिवीगाळ करत संतापामध्ये तिला मारहाण करतच होता। आज तो पत्नीवर प्रचंड चिडलेला होता। त्याच्या डोळ्यात संतापाने रक्त उतरले होते। त्या संतापात घरात असलेला कोयता त्याने हातामध्ये घेतला आणि एका मागोमाग एक असे सपासप 3-4 वार तिच्यावर केले। रक्तबंबाळ होऊन ती जागीच ठार झाली। संतापलेल्या मुरलीधरने कोयत्याने क्रूरपणे वार करून पत्नीची हत्या केली। पत्नीला जिवे ठार मारल्यावर मुरलीधर शुद्धीवर आला। त्याला काय करावे हेच सुचेना। रागाच्या भरात आपल्या हातून हे कृत्य घडल्याचे पाहून त्याला पश्चाताप होऊ लागला। मुलगा आणि सून घरी आल्यावर त्यांना काय सांगायचे असा प्रश्न त्याला पडला। पोलीस आपल्याला अटक करतील अशी भीती त्याला वाटू लागली। ते घाबरून गेले। त्याने त्या अवस्थेमध्ये घरातील पिकांवर मारण्याची विषारी औषधाची बाटली घशामध्ये ओतली। विषारी औषधाचे सेवन त्याने केले, पण तरी त्याला चैन वाटेना। घरातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। पत्नीला ठार मारून त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले। ही घटना रात्री सुमारे 8:30च्या सुमारास उघडकीस आली। लग्न समारंभ आटोपून मुलगा समाधान आणि सून घरी परतले असता त्यांना घरामध्ये अंधार दिसला। त्याने घरातील स्विच बोर्ड सुरू केला। त्यावेळी घरामध्ये यशोदाबाई या रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेल्या दिसल्या, तर मुरलीधर यांनी घरामध्ये गळफास घेतलेला दिसला। हा प्रकार पाहून दोघांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावत आले। नागरिकांनी तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली। त्यांनी घडलेली परिस्थिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना कळवल्यानंतर जायखेडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दोघांच्या मृतदेहाचे आणि घटनास्थळाचे पंचनामे करून पुढील तपासासाठी दोन्ही मृतदेह नागपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश हिरे आणि डॉक्टर स्वराज देशमुख यांनी शवविच्छेदन केले। त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। श्रीपूर वडे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये दोघा पती पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चामध्ये एक मुलगा, 2 मुली आणि नातवंडे असा परिवार आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ
यांच्या मार्गदर्शनाखाली जायखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत।